हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मला बऱ्याचदा यांच्या कमेंट आल्या की ताई बोटनेक ब्लाउजचं कटिंग दाखवा आणि स्टिचिंगही दाखवा। तर मी हे ब्लाउजचं कस्टमरचं जे काही मेजरमेंट आहे त्याच्यावरून आपण ब्लाउज संपूर्ण कटिंग स्टिचिंग बघणार आहोत। तर सर्वात पहिलं पेपर कटिंग करणार आहोत, कशा पद्धतीने करायची पेपर कटिंग, त्याच्यानंतर ब्लाउज जो आहे तो कसा स्टिच करायचा। हा जो ब्लाउज आहे हा घागऱ्यावरचा ब्लाउज आहे, तर याच्यावरचं ब्लाउज आपण कशा पद्धतीने स्टिच करायचं त्यासाठी सर्वात पहिला आपल्याला पेपर कटिंग करायची आहे, त्याच्यानंतर ब्लाउज वरती कटिंग करायची आहे। तर इथलं जे काही माप आहे हे तुम्ही तुमच्या जे काही मापानुसार माप टाकायचे आहेत। तर इथं माझं माप जे आहे ते आहे 14 उंची आहे, छाती 34 आहे, कमर 27 आहे, बाही एल्बो आहे 11.5 इंच आणि दंडघेर आहे 5.5 इंच, मागचा गळा 3 इंच, म्हणजे जी काही पट्टी आहे मागच्या गळ्याची ती घेतलेली आहे। पुढचा गळा 6.5 इंच आहे, म्हणजे बोटनेक मध्ये गळा जो आहे तो नाही घ्यायचा आहे, म्हणजे बॅक बोटनेक आहे पण पुढचा गळा जो आहे तो आपला डीप मध्ये आहे। तर आपण आणि ही जी डिझाईन दिसतीये या डिझाईन आपल्याला स्टिच करायची आहे। तर सगळा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। तर मी सर्वात पहिलं हे माप असं समोर ठेवतेय। तर जे काही माप आहे ते आपण इथं टाकून घेऊया। मी जसं काय उंची 14 इंच आहे, मग 1 इंच आपण त्याच्यामध्ये प्लस करून घेणार आहे, 15 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। तर ही संपूर्ण उंची झाली। इथं तुम्ही तुमच्या उंचीनुसार उंची टाकून घेऊ शकता। उंची टाकून घेतल्यानंतर आपलं बोटनेक गळा आहे, तर मी इथं संपूर्ण शोल्डर जे आहे ना ते मी ठेवणार आहे इथं 7 इंचाचं। या पद्धतीने 7 इंचाचं ठेवून घेतल्यानंतर आपल्याला जी काही मुंडा उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। तर मी मुंडा उंची जी आहे ती इथं घेतेय 6.5 इंच। पुन्हा इथं आपण 7 इंच मोजून घ्यायचं। घडीचं माप टाकायचं आपल्याला, 34 छाती आहे, 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच अशा पद्धतीने। आणि 2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन आपण याच्यात ऍड करून घेऊ। तुम्ही 1.5 इंचाचं पण शिलाई मार्जिन घेऊ शकता। बघा या पद्धतीने आपण इथं टाकून घेतलं। कमर जे आहे ते आहे 27 इंच, तर आपण 27 इंचाचा चौथा भाग किती येईल, जसं 8 चौक 32, हे बघा जसं 7 चौक 28 येतं, म्हणजे 7चं आपण जर चौथा भाग घेतला पण आपलं कमर जे आहे ते 27 आहे। तर बघा पटकन आपल्याला जर मेजरमेंट करायचा असेल तर आपण या पद्धतीने टेप फोल्ड करायचा, दोनदा करायचा, हे बघा। तर आपल्या इथं परफेक्ट जे कमर आहे ना ते इथं निघणार आहे। तर ते निघलेलं आहे 5.5 इंच प्लस 1 इंच आपल्याला त्याच्यामध्ये टक्स मार्जिन ऍड करायचे। 5.5 मध्ये 1 इंच मिळवलं तर 8.5 इंच होतं। आणि त्याच्यानंतर जे आपलं शिलाई मार्जिन आहे 2 इंच ते आपण इथे ऍड करून घेतलं। या पद्धतीने आपण इथं कमरेचाही भाग टाकून घेतलेला आहे। या पद्धतीने आपण इथलं मार्किंग झालेलं आहे। आता 1 इंच जो काही मुंडा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे। बोटनेक मध्ये आपल्याला 1 इंचाचाच मुंड्याचा शेप घ्यायचा आहे। आता याला या पद्धतीने इथं हे करायचंय। आता या पद्धतीने आपण जी मुंडा उंची घेतली ती 6.5 इंच घेतली। यामध्ये आपल्याला जे आहे इथं डाऊन करायचा आहे हा भाग, तर तो जो आहे भाग डाऊन केलेला तो आहे 1.5 इंचाचा। त्याच्यानंतर इथं मुंडा उंची जर मोजली तर ती झालेली आपली इथं, हे बघा 5.5 इंच। तर ही आपली परफेक्ट आहे। त्यामुळे आपण जी मुंडा उंची आहे ती पण वाढवून घेतली होती। तर हे 1.5 इंचाचं जे आहे आपण डाऊन करून घेतलं ते इकडे जोडायचं आहे आपल्याला। जी काही गळा रुंदी आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे 3.25 इंच। तुम्ही 3.5 इंच पण घेऊ शकता, तुमच्या ह्याच्यावरती घ्या। तर मला जो आहे ना पुढचा गळा आपल्याला डीप घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथं पुढचा गळा जो आहे 3.25 इंच टाकला। तर शोल्डर जे आहे ते राहणार आहे आपलं इथे 4.5 इंच। 4.5 इंचामध्ये आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल। तर आपलं इथं 4.5 मधून जर आपलं अर्धा इंच गेलं तर आपल्याला इथं राहतं 3.25 इंचाचं शोल्डर। संपूर्ण शोल्डर पट्टी 3.25 इंचाची राहणार आहे।
तर हे मी सगळं माप जे आहे ना अगोदरच क्लिअर करून घेतलं, त्यानंतरच तुमच्या बरोबर शेअर करते. आता हा जो पॉइंट आहे आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बोटनेक मध्ये डाऊन करून घ्यायचे. तर आपण हे डाऊन करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे शक्यतो आपण कॉलर ब्लाउज मध्ये, बोटनेक ब्लाउज मध्ये जे आपलं मुंडा असतो त्या साईडला आपल्याला डाऊन करायचं असतं. बाकी कटोरी ब्लाउज मध्ये आपण जे आहे गळ्याकडे अशा पद्धतीने जी गळारुंदी आहे इकडनं शोल्डरकडे आपण नेत असतो. पण कॉलर ब्लाउज मध्ये आणि बोटनेक ब्लाउज मध्ये आपल्याला अशा पद्धतीने शोल्डरकडे डाऊन करायचं आहे या साईडला. आता आपल्याला पुढे जो आहे इथं हा बॅक साइड पार्ट मी सर्वात पहिलं काढून घेणार आहे, त्याच्यानंतर फ्रंट पार्ट तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जो काय आपला बॅक साइडचा गळाची उंची आहे, म्हणजे आपण ही जी गळा उंची घेणार आहोत ती आहे आपली 4.25 इंच. पुन्हा मी इथं 3.25 इंच मोजून घेते. आता आपण इथं बॉक्स काढून घेऊया या पद्धतीने. आणि हा जो आहे आपल्याला अजून डिझाईनचा गळा सुद्धा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा बॅक साइड पार्ट तयार करून घेतला. आता हा आपण एकदा कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे तो आपण इथं कटिंग करू. आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं आहे. आपलं जे काय आपण माप घेतलेलं आहे ते आपल्याला सर्वात पहिलं व्यवस्थित एका पानावर लिहून घ्यायचं आहे किंवा वहीत लिहून घ्यायचं आहे आपल्याला कोणतं माप कुठे घ्यायचं आहे म्हणून. जसं मी आता घेतलेलं आहे आणि ह्या ब्लाउजचं मी तुम्हाला संपूर्ण एकदम परफेक्टली स्टिचिंग पण दाखवणार आणि कटिंग पण दाखवणार आहे. तर हे गळा रुंदीचं मार्किंग जे आहे याच्यावरती पण मी कट लावून घेते. या पद्धतीने आपला बॅक साइड पार्ट तयार आहे. आता आपण दुसरा पेपर घेऊ ज्यामध्ये आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करणार आहे. आता इथे मार्किंग करताना 1/2 इंच कडेला सोडून देऊ आपण, जिथे आपली हुक लूप पट्टी येणार आहे. अगदी 1/2 इंच 2 रेषा आपल्याला इथे सोडून द्यायचं. या पद्धतीने सोडून दिल्यानंतर आपल्याला आता इथे हा पार्ट जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण इथं आता जे काही गळा रुंदीचं आपण मार्किंग केलेलं ते सुद्धा आपल्याला इथं व्यवस्थित करून घ्यायचं आणि डाऊन केलेला भाग सुद्धा आपला फ्रंट पार्टला येणार आहे. तर मी सर्वात पहिला हा मुंड्याचा पण शेप घेतोय, त्याच्यावरून आपण फ्रंट पार्टचा मुंड्याचा शेप काढणार आहे. अशा पद्धतीने हा बॅक साइड पार्ट आपण साइडला ठेवून देऊ. आता हे बघा इथं आता एक लाईन ओढून घेऊ आपण, जसा मुंडा होता आपला त्याच पद्धतीने इथं व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आतमध्ये 1/2 इंच घ्यायचा आहे. आता हा आपला कॅन्सल होणार आहे कारण की हा आपला बॅक साइडचा होता. 1/2 इंच आतमध्ये घेतल्यानंतर ही लाईन इकडे वरच्या साइडला जोडून द्यायची आपल्याला इथं. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला अगदी 1 इंच घेऊ शकता किंवा 1/2 इंच आतमध्ये खोल भाग असा घ्यायचा आहे आपल्याला. जे काय होतं बऱ्याच वेळा आपल्या मुंड्यामध्ये ना घोळ वगैरे यायला नको, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं डाऊनच करून घ्यायचं इथला पार्ट जो काय फ्रंट पार्टचा आहे तो. बघा या पद्धतीने बाकीचं हे सर्व आपलं कट होणार. तर हा आपला पुढचा मुंड्याचा शेप राहणार आहे. तर मी तो ना किती इंचापासून घेतला ते पण सांगते. तर मी 1 इंचापासून घेतला. बघा या पद्धतीने 1 इंचापासून आपल्याला मुंड्याचा शेप घ्यायचा आहे. तर आपला मुंड्याचा शेप झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट पार्टचा शेप द्यायचा आहे. तर पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. जसं माझा पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंच आहे, तर मी 6.5 इंचावर मार्किंग करून घेणार आणि या पद्धतीने इकडनं पण मोजून घेते. जी गळा रुंदी आपण घेतलेली होती 3.25 इंच, तर जी आपण 1/2 इंच रेष सोडली तिथूनच आपल्याला मोजायची त्या रेषेवरूनच. आणि इकडनं जर मोजलं संपूर्ण हे तर हे 3.5 इंच भरतंय. अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचंय.
आपला पॉइंट इकडे तिकडे जाता कामा नये. जर परफेक्ट कटिंग आपली असेल तर ब्लाऊजही आपला परफेक्टच तयार होणार. तर अशा पद्धतीने आता हा पुढचा गळा घेतला. इथे आपल्याला आता जो गळा आहे तो आपल्याला इथे पंचकोनी घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने पंचकोनीचा गळा आपण काढून घेऊ. अगदी पानाचा आकार पण नाही द्यायचा आपल्याला जास्त, आणि जास्त कोणी पण नाही काढायचे. तर असा नॉर्मल आपण पंचकोनीचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने देऊन घेतला. आता याच्यानंतर आपल्याला प्रिन्स कटचं शेप द्यायचा आहे. इथे तुम्हाला टक्सची लाईन टाकायची आहे. तर मी इथं माझ्या प्रिन्स कटची टक्सची लाईन जी आहे ती 11.5 इंचावर घेतीये. 34 साईजसाठी. उंची ही आपली भरपूर आहे, 15 इंच उंची आहे. 1 इंच मिळवलेला आहे, म्हणजे 14 + 1 इंच अशी उंची आपण इथे घेतलेली आहे या रेषेपर्यंत. आडवा टक्स टाकायचा आहे आपल्याला. इथून छातीचा 10वा भाग 3.4 येतो. तर या पद्धतीने इथे टाकून घेणार आहे. 3.4 इकडे पण आपण टाकून घेणार आहे. तर इथली टक्सची लाईन आपण इकडे घेऊ. सरळ लाईन ओढून घ्यायची. या पद्धतीने पाऊण इंच वाढवून घ्यायचं आपल्याला दोन्ही पण साईडनी. इकडनंही पाऊण इंच, इकडनंही पाऊण इंच. आणि अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही शेप बघू शकता मी कशा पद्धतीने देतीये म्हणून. एकदम आपल्याला असा मंदिराचा कळस करायचा आणि त्याच्यानंतर हा एक सारखा द्यायचा. इथलं अंतर जे आहे ते जवळजवळ आपलं 1.5 इंच आलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही इथं लाईनही ड्रॉ करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने सेम टू सेम हे मार्किंग इथे करू शकता. असं मार्किंग करून घेतल्यानंतर हे बघा मी आता उभा ठेवते म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित दिसेल. घेतल्यानंतर आपल्याला इथून 1 इंच मोजायचा वरचा पॉइंट. बघा या पद्धतीने 1 इंच मोजून घेतल्यानंतर हा शेप द्यायचा आहे आपल्याला इथे. तर बघा सरळ लाईन वर न्यायची आणि हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा. इथूनही पाव इंचाचा आपल्याला हे बघा या पद्धतीने इथून शेप द्यायचा आणि हाही पॉइंट आपल्याला इकडनं हे जोडून घ्यायचे. तर हे कट करून टाकायचे आपल्याला. तर अशा पद्धतीने हे आपल्याला मार्किंग केलं. हे कपड्यावरती कसं टाकायचं त्याचं पण कटिंग दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. इकडनंही आपल्याला अगदी अर्धा इंच वाढवायचंय फक्त आणि हा वरचा पॉइंट पाव इंच वाढवायचा आणि हे पॉइंट इकडे जोडून घ्यायचे. तर हाही पॉइंट इकडे अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. हे जोडून घेतल्यानंतर आपल्याला खाली कुठंही काहीही वाढवायचं नाहीये. आता आपल्याला इथे सरळ याचं कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ब्लाऊज वरती कसं कटिंग करायचं ते सांगते. तर डाऊन केलेला आपण जे शोल्डर आहे ते पण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने. आणि हा गळा पण आपण इथे कट करून घेऊ. या पद्धतीने आपण गळाही कट करून घेतला आणि हा जो शेप आहे हा आपण इथे कट करून घेतला. हे बघा अशा पद्धतीने हे इथं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर हा आपला बॅक साइड पार्ट आहे. बाही ही डायरेक्टली मी ब्लाऊज वरती कटिंग करणार म्हणजे पिसा अस्तर वरती, त्यामुळे मी वेगळी पेपर कटिंग नाही करणार. आता इथे मी तुमच्या सोबत ब्लाऊज वर याचं कटिंग करते. ड्राफ्टिंग कसं करायचं ते एकदा दाखवून देते. तर सर्वात पहिला आपण हे अस्तर असं पसरून घेऊ.
इथे बॅक साइड पार्ट राहणार आहे आपला आणि इकडनं हा फ्रंट पार्ट राहणार आहे. आता फ्रंट पार्ट इथे बसणार नाही, आपण इकडनं ओपन बाजूने ठेवू, काही अडचण नाही, किंवा असं ठेवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर हा पार्ट इथे ठेवू, कारण की बाही जी आहे ती आपल्याला एका वेगळ्या अस्तरवरती काढायची आहे. सेम टू सेम बॅक साइड पार्ट आहे, सेम टू सेम याचं मार्किंग करायचं इथं. हे बघा, अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर ही गळा रुंदी राहणार. तर आपल्या इथं बॅक साइड हा रेडी झाला. आता हे जे फ्रंट पार्ट आहे याच्यामध्ये काय चेंज करायचं ते सांगते. इकडनं जसंच्या तसं सर्वात पहिलं काढून घ्या माप. तर जे आपण कट केलेला पार्ट आहे गळ्याचा तो मी सरळच कट करते इथं. हे बघा, एकदम जसंच्या तसं आपण जसा आकार आलेला आहे तसाच पद्धतीने याचा आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता ह्या पार्ट मध्ये चेंज काय होणार ते सांगते मी. हे बघा, जो आपण इकडनं पार्ट घेतलेला आहे, हा जिकडून आपण कटोरी जोडतो तिकडनं आपल्याला सेम टू सेम पाव इंच वाढवून घ्यायचंय. म्हणजे इकडनंही पाव इंच वाढवून घ्यायचंय आपल्याला हे जोडण्यासाठी. याच्यामध्ये एवढा बदल करायचा आहे, याच्यामध्ये पण तेच करायचंय. हा पार्ट सुद्धा आपल्याला जसंच्या तसा काढायचा आहे. हे बघा, हा पार्ट सुद्धा आपल्याला जसंच्या तसाच काढायचा आहे. फक्त आपल्याला जिकडनं आपण पार्ट जो जॉईंट करणार आहोत तोच फक्त आपल्याला ह्या साईडनी जसाच्या तसा आकारामध्ये वाढवून घ्यायचे. म्हणजे हा भाग जो आहे तो वाढवायचा आहे, एवढा बदल करायचा आहे. बघा, या पद्धतीने ह्या साईडने आपण वाढवलं आणि ह्या साईडने सुद्धा वाढवलं, एवढा बदल करायचा आहे आपल्याला. आणि एकदम व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळं आपलं पार्ट तयार झालं. राहिली बाही कटिंग, तर बाही कटिंग पण दाखवणार आहे. आता हे सगळं आपण कटिंग वगैरे करून घेणार आहे. तर आपण इथं अस्तर जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता मी ब्लाऊज पीस कट करते. तर ब्लाऊज पीस कट करायच्या आधी सर्वात पहिलं मी बाहीचं माप घेतलं. तर एल्बो बाही होती, 11.5 इंचाची बाही होती, प्लस 1 इंच आपल्याला ॲड करायचं आहे. तर असं 12.5 इंच प्लस अर्धा इंच थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवून मी 13 इंचावरती बाहीचा कपडा जो आहे साईडला काढून घेतला. त्याच्यानंतर ही बाकीची सर्व मापं मी बसवून बघते. तर सर्वात पहिलं मी बाही काढायच्या आधी, कारण की माझ्या टेबलवर एवढी जागा नाही आहे जे मी तुम्हाला संपूर्ण बाहीचं याचं म्हणजे सगळे माप जे आहे ती बसवून दाखवू शकते, त्यामुळे मी इथं बाहीचा कपडा काढला. पण तुम्ही कटिंग करताना सगळी मापं व्यवस्थित बसवून बघा. बसली तरच मापं जे आहेत ना आपल्याला ॲडजस्ट करता येते. जर तुम्ही अगोदरच बाहीचा कपडा जर कट केला आणि नंतरनं मापं नाही बसली तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सगळी मापं जी आहे ना अगोदरच बसवायची आहेत आणि त्याच्यानंतरच ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे. तसा ह्या ब्लाऊजचा जो आहे ना कपडा जो होता भरपूर मोठा होता. अशा पद्धतीने आपण पीसही कट करून घेतला. मी डिझाईन जे आहे ना बघा, खूप मला जवळजवळ 5-1 मिनटं लागली डिझाईन काढायला, थोडासा वेळ लागला. तर डिझाईन जे आहे ना बनवायला तुमचा जास्त वेळ जाणार नाही, त्यामुळे मी अगोदरच जे आहे ना अशा पद्धतीने डिझाईन काढून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला डिझाईन काढायची आहे. आता आपण जी डिझाईन काढली त्याच्यावरच आपल्याला जे आहे टिप मारायची आहे.
तर बरोबर जो बोटनेकचा आपण मार्क केलेला आहे, म्हणजे जे काही मार्किंग केलेले खडूचं त्याच्यावरतूनच आपल्याला टीप मारायची आहे. तर मी आतमधलाच गळा जो आहे ना तो काढून घेते. तर आतमधला जो आपण बोटनेकचा गळा घेतलेला होता तो बघा, जिथं मी मधला कट लावलेला आहे एकदम जिथं नॉडल आपल्याला लावायची तिथं मी थोडंसं टीप मारताना पण गॅपिंग ठेवलेलं होतं. त्यामुळे एकदमच तंतोतंत आपण टीप मारताना पण नाही मारायचं. तर आपल्याला तिथं कैची लावता येईन आतमध्ये, अशा पद्धतीने आपल्याला तिथे गॅपिंग ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर अशी टीप मारून घ्यायची आहे. आता छोटे छोटेसे कट लावून घेते मी, कारण की आपल्याला असे कोणी असले तर आपलं पलटी पण झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे कट लावून घेते आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊ, म्हणजे आतला भाग बाहेर काढून घेऊ आपण. जे कोणे आहेत ते पण आपल्याला इथं व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर. आता आपण याच्यावरतून एक टीप मारून घेऊ. तर घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, पण एकदम सुळसुळा ब्लाऊज आहे हा, असा कॉटनमध्ये नाही आहे. एकदम असं कपडा जो आहे तो एकदम सिल्क आहे याचा, त्यामुळं थोडंसं आपण जे आहे ना थोडंसं हळूहळू मी टीप मारते आहे. तर आपला कपडा वगैरे जास्त गोळा वगैरे व्हायला नको, त्यामुळे. अशा पद्धतीने आपला गळा जो आहे तो झालेला आहे. आता खालच्या साईडने मी कमरेला टीप मारून घेते. तर आपला गळा जो आहे तो आपला तयार आहे. आता जी साईडने मला लेस टाकायची आहे तिचं मी मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्या साईडला पण वटवून घेतलं. तर अशा पद्धतीने मी इथं एक लेस टाकणार आहे, जे मी अस्तरवरती अगोदर मार्किंग करून तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने. सर्वात पहिलं मी इथं पायपिंगसाठी पण आपल्याकडे कपडा नव्हता आणि व्हाईट कलरचाही कपडा नव्हता, नाहीतर याला व्हाईट कलरची ही पायपिंग छान दिसली असती. तर मी इथं काय केलं, गोल्डन जी पायपिंगची लेस होती तीच मी इथं वापर करते आहे. आतमधून ती लेस टाकून दिली मी. तर या पद्धतीने तर हिचाही लूक छान वाटतो. तर आपली आतमधून लेस वगैरे टाकून झालेली आहे.
तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद. तर फ्रंट पार्टचा तुम्ही लुक बघू शकता, एकदम मस्त असा पफ वगैरे एकदम छान असा आलेला आहे. फायनली आपला ब्लाऊजचा लुकही तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.